सर्वात पहिले जे आहे ते क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर महाभूलेख या वेबसाईटवरती येऊन महाभूमीमध्ये हे वेबसाईट हे इंटरफेस ओपन झाल्यानंतर खाली जे आहे ते एक लिंक दिलेली असते, हे इथे आहे. इथे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल इथं, कारण वेबसाईट जी आहे ती खूप स्लो चालते. नाही झालं परत लोड करून पाहू. याच्याऐवजी आपण क्रोमपेक्षा ही जी वेबसाईट आहे हे मोझिलावरती थोडी फास्ट चालते. आपण मोझिला ओपन करून घेऊ. मोझिलावरती महाभूमी इथे आहे. ठीक आहे. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर ई मोजणी व्हर्जन 2 नंतर इथे विभाग निवडायचा. अमरावती विभाग आहे माझा. तुमचा जो विभाग आहे तो विभाग निवडू शकता. आता इथं जर नोंदणी केलेली असेल तर इथं आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो. नोंदणी केलेली नसेल तर नवीन वापरकर्ता नोंदणी इथं क्लिक करायचं. इथं क्लिक करून जी आहे ती पूर्ण माहिती भरून घ्यायची. इथं लॉग इन प्रकारमध्ये इथं नागरिक प्रकार लिहायचा किंवा सेवा केंद्र असेल तर सेवा केंद्र घ्यायचं. आपण नागरिक घेऊन घेऊ. इथं श्रीमती जे काही आहे ते पूर्ण नाव, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव फिल करून घ्यायचं. वापरकर्ता नाव फिल करून घ्यायचं आणि पासवर्ड. नंतर इथे मोबाईल नंबर, OTP वगैरे काही येणार नाही, पण तरी मोबाईल नंबर टाकून द्यायचा आणि सेव्ह. आता मी लॉग इन नाही करत आहे कारण माझं आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता मी हे जे डोटे 1 2 3 पर आहे हे ओपन करत आहो आणि लॉग इन केल्यानंतर हे काही सूचना येतील इथं, हे वाचून घ्यायच्यात पूर्ण. ठीक आहे. ओके. आता मी जे आहे ते अर्ज जे आहे ते केलेला आहे. हा जो अर्ज आहे हा मी पूर्ण सादर केलेला आहे इथं, म्हणून पूर्वावलोकनमध्ये हा अर्ज केलेला आहे. ठीक आहे. इथं आणखी काही आलेलं नाही ॲक्शन. ठीक आहे ना. तर हा जो अर्ज आहे पूर्वावलोकनमध्ये आपण इथं जे आहे मी तुम्हाला पूर्णपणे नवीन अर्ज बनवून दाखवणार आहोत. तर इथला एक जुना जो अर्ज आहे तो मी ओपन करतो निवडामधून. ठीक आहे. आता मला परत अर्ज भरायचा नाही आहे म्हणून मी नवीन अर्ज नाही फिल करत आहो, जुना अर्ज फिल करत आहो. तुम्हाला जर नवीन करायचा असला तर इथं नवीन मोजणी अर्ज इथं क्लिक केल्यानंतर नियमावटी हे ऑप्शन येणार, इथं ओके करून घ्यायचं. नंतर इथं खाली स्क्रोल केल्यानंतर इथं स्थळ टाकून द्यायचं, जे काही जिथून अर्ज करत आहे ते स्थळ इथं क्लिक केल्यानंतर सुरू ठेवा. सुरू ठेवानंतर परत हे सूचना देणारी सूचना वाचून घ्यायच्या आणि ओके. आता इथे विचारणार तुम्ही स्वतः धारक आहात का. जर असाल तर हो करा, नसाल तर नाही. आपण स्वतः धारक आहोत, होय. यापूर्वी मोजणी झाली आहे का, झालेली असेल तर होय, नाही तर नाही आणि पुढे जा. परत सूचना दाखवतील आणि ओके. आता इथं सर्वे नंबर, इथं सर्वे क्रमांक गट नंबर निवडून घ्यायचा आहे. आणि इथं विभाग, माझा विभाग अमरावती आहे. जिल्हा, जो शेतीचा जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा. तालुका, जो शेतीचा तालुका जिथं शेती आहे ज्या शिवारामध्ये तो तालुका निवडून घ्यायचा. नंतर गाव, जिथं आपलं गाव आहे ते निवडून घ्यायचं आहे, जे पण गाव असेल ते. आता माझं इथं जे आहे मी कंचनपूर निवडून घ्यायचा, कंचनपूर. आणि इथं जे आहे ते कार्यालय, ऑफिस कोणत्या कार्यालयामध्ये आपला अर्ज राहणार आहे ते इथं दाखवलं जाईल. उपअधीक्षक भूमी अभिलेख अकोला. सेव्ह करायचं, ओके. आणि पुढे जा. पुढे जाल्यानंतर परत सूचना दाखवते, ते सूचना वाचून घ्यायच्या आणि ओके. नंतर इथं मोजणी प्रकार, मोजणी प्रकारमध्ये इथं हद्द कायम आहे, पोटीसा आहे, बिगर शेती आहे, गुंठेवारी आहे आणि सामिलीकरण मोजणी आहे. आता इथं जर तुम्हाला पोट हिस्सा करायचा असेल तर पोट हिस्सा करायसाठी आधी हद्द कायमची मोजणी करावी लागते, ही कंपल्सरी आहे. ही जे हे कोणी सांगणार नाही, मी पूर्ण माहिती काढलेली आहे. भूमी अभिलेखच्या ऑफिसला 2-3 वेळ जाऊन आलेला म्हणून हे मला माहिती आहे. आता इथं हद्द कायम, पोट हिस्सा जरी करायला असला तरी हद्द कायम करायची आणि हद्द कायम जरी करायची असली तरी हद्द कायम तर करावीच लागेल. ठीक आहे. पहिले जे आहे ते हद्द कायमची मोजणी आपण करून घेऊ. हद्द कायममध्ये इथं जर गट नंबर टाकायला लागेल आधी. माझा गट नंबर आहे 73. नंतर सर्वे नंबरमध्ये निवडून घ्यायचा. इथं जे आहे ते पूर्ण क्षेत्र जे आहे ते दाखवलं जाईल. ठीक आहे. काही करेक्शन असल्या तिथं दुरुस्त करा, इथं क्लिक करून करेक्शन करून घ्यायचं. किंवा गट नंबर चुकीचा असल्या इथून काढा, इथून क्लिक करायचं आणि परत गट नंबर टाकून द्यायचा. आणि आता इथून पुढे जा.
आता इथं पूर्ण गट नंबर जे आहे ते दिसून येते. आता इथं म्हणत आहे 73मध्ये पोट हिस्सा मोजणी दिसून येत नाही, हे असं जनादेश हद्द कायम मोजणी करायची आहे का, होय, आणि सबमिट झाल्यानंतर इथं पूर्ण क्षेत्र परत दाखवेल आणि ओके झाल्यानंतर पुढे जा. परत इथं सूचना दाखवतील ते वाचून घ्यायचे. आता इथं जे काही मोजणीची फी आहे ते इथं पुढे दाखवल्या जाईल. आता इथं दाखवतात नियमितची जी फी आहे ते आहे, शेतकरीचा धारक असाल तर 2,000 आणि द्रुतगती म्हणजे 8,000. आता द्रुतगती म्हणजे 30 दिवसाच्या आत जे आहे ते आपली मोजणी होणार आणि नियमितमध्ये जे आहे ते 90 दिवस लागतील, म्हणजे 3 महिने लागतील. आता इथं जे आहे ते आपण हद्द कायम घेतलेला आहे, कालावधी जो आहे आपण नियमित घेऊन घेऊ. नियमित धारकाचा प्रकार आपण शेतकरी. इथं मनपा अंतर्गत असेल तर अंतर्गत, बाहेर येईल असेल तर माझं बाहेर येईल आहे, बाहेर येईल. इथं मोजणीची जी फी आहे ते मला लागत आहे 3,000 रुपये. ठीक आहे, 3,000 रुपये फी जी आहे आपल्याला पूर्ण लागणार आहे. आणि पुढे जामध्ये गेल्यानंतर इथं परत सूचना दाखवतील, इथून ओके. आता इथं अर्जदाराची माहिती. आता या खात्यामध्ये 2 अर्जदार आहेत, कुणाल शेळके आणि निखिल शेळके. या दोनपैकी जे ज्याच्या नावात आपल्याला अर्ज करायचा आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. मला या नावाने करायचं, मी हे नाव सिलेक्ट केलं. नंतर इथं अर्जदाराचा पत्त्यावरती जायचं, इथं पूर्ण जो पत्ता आहे तो फिल करून घ्यायचा. पूर्ण पत्ता फिल केल्यानंतर इथं मोबाईल नंबर जो आहे तो ऑटोमॅटिक येऊन जाणार. ठीक आहे, हे भरल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं. ठीक आहे, पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथं सहधारकाची नावे, म्हणजे आपल्या सातबाऱ्यामध्ये ज्यांची नावं आहेत, म्हणजे जे आपले सहधारक आहेत त्यांची माहिती जी आहे ती इथं भरून घ्यायची, पूर्ण फिल करून घ्यायची. आपली माहिती नाही भरली तरी चालेल, जे सहधारक आहेत आपण सोडून त्यांची माहिती भरून घ्यायची. पुढे चला. पुढे केल्यानंतर लगतधारकांची नावे. लगतधारकांची नावे म्हणजे आपले जे चतुर्सीमा आहे, जो माझा गट नंबर आहे 73, याच्या आजूबाजूला जेवढे क्षेत्र आहे, उत्तरमध्ये काय आहे, दक्षिणमध्ये काय आहे, पूर्वमध्ये काय आहे, पश्चिममध्ये काय आहे, ते इथं सर्व भरून घ्यायचं. उत्तरमध्ये जर सर्वे नंबर असेल तर इथं सर्वे नंबरवर क्लिक ठेवायचं. आता सर्वे नंबर कोणता आहे तर इथं आहे, सर्वे नंबर जो आहे तो आहे 74 असेल तर 74 निवडामध्ये 74. आता 74मध्ये जे नावं येतील ते सर्व नावं इथं दिसून जाते. आता याच्यामधलं आपल्या लगत कोण आहे त्यांचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आणि लगतधारकाचा पत्ता भरा, त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर टाकून द्यायचा. आता असं दक्षिणमध्ये जे असेल सर्वे नंबर असेल सर्वे नंबर टाकायचा, पूर्वमध्ये सर्वे नंबर असेल सर्वे नंबर, किंवा रस्ता असेल रस्ता टाकायचा, ओढा असेल ओढा, नदी असेल नदी, नाला, वन किंवा रेल्वेची लाईन वगैरे जर गेली असेल तर इतर करू शकतो आपण. किंवा शिवरस्ता असेल जुना पाऊलवाट रस्ता तर शिवरस्ता करू शकतो. हे झाल्यानंतर पुढे जा आणि इथं ऑप्शन येणार दस्तावेज सादर करा. आता दस्तावेज सादर करा जे आहे ते मी अर्ज हा केलेला नाही आहे, मी दुसऱ्या अर्जामधून दाखवतो. 2 मिनिट पॉज घेऊ. आता इथं लगतधारकाचे नाव टाकल्यानंतर दस्तावेज अपलोड करा. आता इथं दस्तावेजमध्ये आपल्याला इथं आधार कार्ड द्यायचं आहे, मतदान कार्ड असेल मतदार कार्ड, पॅन कार्ड असेल पॅन कार्ड, तिन्हीपैकी एक जो डॉक्युमेंट आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा. सपोज हा डॉक्युमेंट सिलेक्ट केला, ओके केल्यानंतर इथं अपलोडवरती क्लिक करायचं, तो डॉक्युमेंट अपलोड होऊन जाईल. अपलोड झाल्यानंतर इथं पूर्वावलोकनमध्ये तो डॉक्युमेंट जो आहे तो दिसून पण जाणार. ठीक आहे. आता 3 महातील 7/12 म्हणजे 7/12 जो आहे तो कमीत कमी 3 महिने आधीचा पाहिजे काढलेला. ब्राउजमध्ये सिलेक्ट करायचं, 7/12 सिलेक्ट करायचं, ओपन आणि अपलोड करा. पूर्वावलोकनमध्ये तो 7/12 जो आहे तो दिसून जाईल. ठीक आहे, नंतर परत पुढे जा केल्यानंतर इथं जे आहे ते आपली पूर्ण माहिती जी आहे ते दिसून जाईल. आपण भरलेली माहिती तपासून बघा असं येऊन जाईल. इथं जी माहिती आहे ते पूर्ण एक वेळा चेक करून घ्यायची. इथं सर्व माहिती आलेली आहे. ठीक आहे. आता इथं वर ऑप्शन येते अर्ज डाउनलोड करा, इथूनच जो आहे तो अर्ज डाउनलोड करून घ्यायचा. आता अर्ज इथूनच का बरं डाउनलोड करायचा, कारण समोर गेल्यानंतर जर पेमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा पुढे जाऊन आपल्याला काही कारणास्तव लॉगआउट जर आपली हे वेबसाईट झाली तर परत जर आपण अर्ज डाउनलोड करायला गेलो तर तो अर्ज व्यवस्थित डाउनलोड होत नाही. तिथं काही लगतधारकाची जे नावं आहेत किंवा सहधारकाची जे नावं आहेत ते त्या अर्जामध्ये येत नाहीत. म्हणून आधीच जे आहे ते अर्ज डाउनलोड करा, म्हणून ते PDF जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचे. अर्ज जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आणि सेव्ह करून ठेवायचा आहे. आता नंतर नेक्स्ट पूर्वावलोकनमध्ये यायचं आहे. नेक्स्ट स्टेप जे आहे ते पूर्वावलोकन. नेक्स्टमध्ये पूर्वावलोकनमध्ये पेमेंट कोणतं करायचं, ऑनलाईन करायचं की ऑफलाईन. तर इथं ऑफलाईनवरती क्लिक राहू द्यायचं आणि पुढे जा.
पेमेंट ऑनलाईन होत नाही, ऑफलाईनवरतीच क्लिक राहू द्या. इथं क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतं शुल्क भरण्यासाठी चलन डाउनलोड करा किंवा अर्ज डाउनलोड करा. आता इथून जर अर्ज डाउनलोड नाही करायचा, अर्ज आपण मागूनच डाउनलोड केलेला आहे, ठीक आहे. जो डाउनलोड केलेला अर्ज आहे तो इथं अपलोड करून द्यायचा. इथं आपण अपलोड करू शकतो. अर्ज सिलेक्ट करायचा आणि इथं अपलोड करून द्यायचा आणि इथं अपलोडच्या बटनावर क्लिक करून द्यायचा. प्रिव्ह्यू जो आहे तो अर्जाला दिसून जाते, ठीक आहे. नंतर आता चलन भरायचे आपल्याला 5,000, तर शुल्क भरण्यासाठी इथे क्लिक करा, क्लिक टू प्रोसीड. आता इथं आल्यानंतर पे विदाऊट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. पे विदाऊट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर इथं स्किप सिलेक्शन अँड गो टू नॉर्मल पेज पेमेंट इथं क्लिक करायचं. तर इथं क्लिक केल्यानंतर असं पूर्ण जो फॉर्म आहे तो ओपन होऊन जाईल. आता फॉर्ममध्ये सर्व माहिती जी आहे ते भरून घ्यायची. आता डिपार्टमेंट कोणतं सिलेक्ट करायचं. आता इथं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड. सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड. पेमेंट टाईपमध्ये सिलेक्ट करायचं लँड अँड रेव्हेन्यू. नंतर डिस्ट्रिक्टमध्ये माझं अकोला डिस्ट्रिक्ट आहे म्हणून अकोला सिलेक्ट करा. तुमची जी असेल ते सिलेक्ट करून घ्या. आता ऑफिस नेम, आता अकोल्यामध्ये जे आहे ते ऑफिस नेम जे आहे ते DYSLR हे जे ऑफिसचं नेम आहे हे आमचं ऑफिस आहे. आता इथं DYSLR सिलेक्ट केल्यानंतर सेटलमेंट कमिशनर स्कीम नेममध्ये सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड फर्स्ट नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. नंतर पिरियड इयरमध्ये मंथलीमध्ये जो मंथ आहे तो टाकून द्यायचा. इथं माझा मार्च आहे. फार्मर ID जी आहे ती सिलेक्ट होणार नाही आणि इथं अमाऊंट जी आहे ते अमाऊंट टाकून द्यायची 5,000 जे असेल ते. नंतर इथं नेम टाकून द्यायचं, जे नाव आहे ते टाकून द्यायचं पूर्ण नाव. ब्लॉक नंबरमध्ये गट नंबर टाकून द्यायचा. लोकॅलिटीमध्ये जिथं शेत आहे त्या गावाचं नाव म्हणजे शिवाराचं नाव. सिटीमध्ये जे सिटी आहे ते टाकून द्यायचे. पिनकोड, नंतर मोबाईल नंबर टाकून द्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर असा मेसेज येईन आणि मोबाईल नंबरवरती पण एक मेसेज येईन, म्हणजे मोबाईल नंबर बरोबर असायला पाहिजे. रिमार्कमध्ये टाकायचं मौजे गट नंबरची नियमित हद्द कायम मोजणी. मौजे गट नंबर, इथं गट नंबर पण टाकून द्यायचा. मौजे गट नंबर 73 ची हद्द कायम मोजणी फी. पोटीचा असेल तर पोटीचा मोजणी फी. नंतर खाली आल्यानंतर UPI सिलेक्ट करायचं. UPI पेमेंट कॅप्चर टाकून दे. और आता सबमिट केल्यानंतर हे चलन जे आहे ते इथून जनरेट होते. जनरेट झाल्यानंतर ॲग्रीवर क्लिक करायचं आणि प्रोसीड क्लिक केल्यानंतर हा जो नंबर आहे इथं MH109079 हा जो नंबर आहे हा फोटो काढून घ्यायचा नंबर किंवा हा नंबर सेव्ह करून ठेवायचा आणि ओके झाल्यानंतर आता पुढे जात नाही कारण इथून पॉपअप जे आहेत ते ब्लॉक केलेले आहेत. ते पॉपअप जे आहेत ते इथून अलो करून द्यायचे. अलो केल्यानंतर वेट करायचं थोडं. इथं बराच वेळ लागू शकते, वेट करत राहायचं. तर ते नाही झालं आपण रिफ्रेश करून बघू एक वेळ. परत ॲग्री आणि प्रोसीड हा नंबर जेव्हा नवीन येणार नोट करून ठेवायचा आणि ओके. हां आता पॉपअप फॉलो केल्यानंतर अशी विंडो येईल. ओके केल्यानंतर इथं पूर्ण माहिती येऊन जाईल. इथून QR कोडवर क्लिक करत घ्यायचं आणि इथे QR कोड स्कॅन करून पेमेंट करून द्यायचं. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर जे चलन आहे ते जनरेट होत आहे.
ठीक आहे, थँक्यू.